मित्रांनो नमस्कार, मी आता रावेच्या कॉर्नरवरती आहे आणि तुम्हाला हा रस्ता दिसेल बघा, पूर्ण प्लेन रस्ता आहे. म्हणजे अगदी हेमा मालिनीच्या गुळगुळीत गाळांसारखा किंवा कॅटरीना कपच्या गालासारखा गुळगुळीत पूर्ण तुम्हाला रस्ता मी दाखवतो फुटेजमध्ये. असा गुळगुळीत रस्ता आहे, परंतु हा रस्ता आता उखडण्याचं काम चालू आहे आणि महानगरपालिका आता हा रस्ता उखडून, बरं का, हा चांगला रस्ता उखडून आता नवीन रस्ता बनवणार आहे. कसा बनवणार आहे तुम्हाला दाखवतोय बघा. यांनी पोखरलेलं इकडे उकरलेलं आहे, हा हे सगळं उकरलेलं आहे आणि आता याच्यावरती पुन्हा डांबर टाकून आणखी छान गुळगुळीत रस्ते बनवायचं काम चालू आहे. आम्ही विचारलं पालिकेच्या अधिकाऱ्यांना की हे का खोदाखाली करताय. ऑलरेडी रस्ते बघा, तिकडचं पण दाखवतो, खूप चांगला रस्ता आहे, प्लेन रस्ता आहे, एकदम चकचकीत आहे, तरी सुद्धा तुम्ही का उखरलाय असा. आणि हा जवळपास पुण्यामध्ये 52 किलोमीटर हा रस्ता असा उखडणार येतं. कशासाठी तर जानेवारी महिन्यामध्ये एक सायकल स्पर्धा होणार आहे. ते स्पर्धा होण्यासाठी सायकल स्वारांना गुळगुळीत रस्ते असावेत, आणखी गुळगुळीत, त्यासाठी गुळगुळीत केले जात आहेत. मग मला सांगा, एवढे चांगल्या रस्त्यावरनं सायकल चालू शकत नाही का. परंतु पालिकेच्या खिशाला भगदाड पाडणे, कंत्राटदारांचे खिसे भरणे आणि या पालिका क्षेत्रात राहणाऱ्या टॅक्स पेअरच्या पैशाचा वाटोळा करून त्याला कर्जबाजारी करणे, नागरिकांना कर्जबाजारी करणे, अशा प्रकारचा जो उद्देश कायम पालिकेच्या अधिकाऱ्यांचा चालतो, त्यातला हा एक आहे. हे जे काम आहे याची किंमत आहे 65 कोटी रुपये. चांगले रस्ते उघडून फक्त त्याच्यापैकी किती इंचाचे, बरं का उघडायची गरज काय मला सांगा. ते चांगले डांबरी रस्ते उघडून हे डांबरट अधिकारी आता ह्याच्यावरती नवीन डांबर टाकणार आहेत आणि 65 कोटी रुपये जनतेचे पैसे उधळणार आहेत. रोज जाणाऱ्या लोकांचं मत घ्या आणि मग तुम्हाला कळेल या सायकल स्पर्धेची गरज काय. टूर द फ्रान्स, ते फ्रान्सचं कसं खूप वेगळं गणित आहे, त्यांची परिस्थिती वेगळी आहे. इथं टूर द फ्रान्स होणार नाही. इथं पटापटा लोकांना जीव जायला लागला या धुळी प्रदूषणामुळे, इथल्या वातावरणामुळे. त्याच्याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. काहीतरी निमित्त काढून पालिकेच्या तिजोरीला भगदाड पाडणे आणि नागरिकांच्या खिशात हात घालणे, एवढाच कार्यक्रम पालिकेचे भ्रष्ट अधिकारी करत असतात. तुम्हाला परत एकदा तिकडूनचा इकडून सगळा रस्ता दाखवतो. प्लेन, एवढा चांगला प्लेन असलेला रस्ता तो खोदून आता परत डांबरी रस्ता करायचं एक मोठा घाट, 65 कोटी रुपयाचं काम हे पालिका अधिकारी करणार आहेत. स्पर्धा आहे एका दिवसाची, खर्च आहे 65 कोटी आणि मारणार आहेत करदाते. मित्रांनो, ही जे तुम्हाला मशीन दिसतंय ते डांबर टाकून प्लेन करण्यासाठी असलेले इमर्जन्सीसाठी आहे बरं का. आणि ही इमर्जन्सी कशासाठी आहे तर या ठिकाणी एक दिवसाची सायकल स्पर्धा होणार आहे आणि त्यासाठी 65 कोटी रुपयाचा खर्च दाखवायचा आहे. त्यासाठी तातडीनं आणलेले ही मशीन आहे. तिकडे पाठी डांबर आणि हा रोड रोलर आहे. एका दिवसासाठी 65 कोटी रुपये सायकल स्पर्धा एका दिवसाची आणि करदात्याच्या कर्जाची स्पर्धा मात्र आयुष्यभराची.